प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य युक्तियाँ केले श्री ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज दिनांक 5 डिसेंबर 2024 गुरुवार. मार्गदर्शनाची प्रतीक्षा करा. दिवसातून त्यांचे समोर एक उच्च कलून जाशील आणि रात्रीचे वेली अग्नीत जाळण्यासाठी अग्निस्तंभ गोगर्यात जाऊ दिले. निर्गम 13 अध्याय 31 वचन. जेव्हा इस्रायलची लोकांनी कंगनासाठी उभं राहिला तेव्हा मेघाचे एक संत लोकांना नेतृत्व करण्यासाठी निवसा मंडळावर विश्रांती घेतली. मेघ उच्च होईपर्यंत इस्रायल लोक त्यांची छावणीतून निघून जाणार नाहीत आणि पुढे सरकले. 9 अध्याय 14 वचन ते 20 वचन. आणि जसे ते उगवते तसे तसे इस्रायल लोक त्यांच्या करणे वाजवतील आणि जमावाने वसांतून बाहेर येतील. काय एक आश्चर्यकारक अग्रगण्य. नवीन करारात देव आगे ढंगाची खांबाचे जागी त्याने मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या मुलांना पवित्र आत्मा दिला. पवित्र शास्त्र म्हणते, जितके देवाच्या आत्म्याने प्रेरित केले आहे ते देवाचे पुत्र आहेत. रोमकर 8 अध्याय 14 वचन. असा अनेक आहेत जे देवाची उपस्थिती यहोवाची इच्छेला शोधत न घेण्याचा प्रयत्न करतात. हे इतके धोकादायक आहे. काही इतर आहेत कोण्यावर आधारित निर्णय, त्यांचे शारीरिक विचार आणि शैतानाचे नेतृत्व खालील शास्त्र वचनात स्पष्टपणे चेतावणी दिली आहे. एक मार्ग आहे जो मनुष्याला योग्य वाटतो, पण त्याचे शेवट मृत्यूचा मार्ग आहे. नीतिसूत्र 14 अध्याय 12 वचन. सॅम्युएलची सप्ताकडे बघा. त्याने सौलाला राजा म्हणून अभिषेकित केले. तो म्हणाला, निश्चित मी तुमच्याकडे येईन. मी तुमच्याकडे येईपर्यंत तुम्ही 7 दिवस थांबावे आणि तुम्ही काय करावे हे दाखवून द्या. पहिले सॅम्युएल 10 अध्याय 8 वचन. आणि जेव्हा सौलाने वाट पाहत तेव्हा देवाने त्याला सल्ला दिला, पण नंतरच्या दिवसात सौलाने आपल्या सल्ल्यासाठी परमेश्वराची वाट बघितली नाही, तर यहोवेचे ते गेलेले एक माध्यम, एक आत्मा. त्यामुळे परमेश्वराने सौल आणि त्याचे कुटुंब फिलिस्तीयांच्या हाती दिले. देवाचे मंत्री शेवटच्या दिवसाच्या मेजवानीसाठी 2 वासरांसाठी प्रार्थना केली. दिवस जवळचे चित्र काढत होते, पण कोणत्याही वासराला दिसत नव्हता. त्यावेळी चर्चमधील वडिलांपैकी एकाने असे सुचविले की त्यांनी बाजारातून 2 वासरे विकत घेतल्या पाहिजेत, कारण प्रकरण खूप विलंब झाला आहे. देवाचे मंत्री देखील मान्य झाले. बैठक एक मेजवानी सगळं चांगले संपली, पण तिथे नाहीत. पाद्रीच्या हृदयात शांतता. त्या रात्रीची एका दृष्टीपेक्षा त्याने 2 चरबी वासरे काढल्यानंतर तिथे एक उच्च पायथ्यान पाहिले. त्या दृष्टीचा अर्थ काय आहे? परमेश्वराने स्पष्ट केले आणि म्हणाला, माझ्या मुला, मी तुला 2 वासरे पाठवले आहेत, परंतु आपण धीराने वाट पाहत नाही, कारण अडचणीने ते गेलेले. देवाची मुलं, प्रभूला तुमच्यासाठी मार्ग उघडण्याची वाट बघा. निश्चित देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. पुढील ध्यानासाठी श्लोक. परमेश्वर थांबा, धैर्य ठेवा आणि तो तुमची अंतःकरणात बलगट होईल. मी म्हणालो, प्रभूवर स्तोत्र. 27 अध्याय 14 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी डॅनियल 1 अध्याय 2 अध्याय. संध्याकाळी 1 जॉन अध्याय 4. धन्यवाद.